धन्यवाद। लेट्स प्ले। थैंक यू सवराम। ले चलते हैं मैदान के भीतर। कड़ा मुकाबला होने की उम्मीद। एक तरफ है जय महाकाल चोड़न और दूसरी तरफ है HYS हसापुर वॉरियर्स। स्ट्राइक एंड के ऊपर स्वप्नील मलिक बाबा और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर प्रजय। गेंदबाजी के मोर्चे पर हनुमान चले। फुल टॉस और गेंद निकली स्कोर लेग की दिशा में। रोलिंग 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 बाउंड्री। जेवी के चौका। 4 रनों के साथ आगाज किया है, 4 रनों के साथ स्वागत किया है। छवे के साथ खाता खोला अपने टीम का बाबा ने। हनुमान जो की गेंदबाजी के मोर्चे पर कमबैक करने की कोशिश जरूर करेंगे। और एक फुल टॉस गेंद, इस बार फंसा हुआ शॉट, जाना पड़ेगा वापिस। एक तेरी तो दूसरी मेरी। स्वप्निल को लौटना पड़ेगा बैक टू दी पेवेलियन। और आप सभी टीमों के लिए जो कि टाइम लिमिट सेम है, 16 मिनटों में आपको 4 ओवर खत्म करने। 16 मिनटों में आपको 4 ओवर खत्म करने। हर एक टीम प्लीज नोट। मैदान के भीतर एक राजा वंदा राजा सलील मैदान के भीतर। दो 2024-25 का PPL जिसने अपनी छाप छोड़ी वो सलील इस बार स्ट्राइक एंड के ऊपर तैयार होते हुए, दाखिल होते हुए हनुमान ने दी है सफलता। कमबैक का ऐलान जरूर किया है। सफल हुए थे, उस बार फॉलो किया। वो ब्लॉक गोल वाली गेंद सम्मान के साथ गेंद को स्टीयर किया सिंगल के लिए, और सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैदान के भीतर स्ट्राइक गेंद के ऊपर जो कि ओपनिंग के लिए प्रजय मलिक, एक हार्ड हिटर खिलाड़ी। और इस बार ऑप्शन के काफी बार बली गेंद शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए अंपायर अतिरिक्त रन के साथ खाते में बदलाव देखने को मिलता हुआ। रन संख्या पहुंची 6 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। बाबा जल्दी लौटे, अब पारी को संभालना पड़ेगा सलील और प्रजय को। यह अच्छी गेंद लेकिन फंसा हुआ शॉट है, प्रजय को लौटना तय है। और 1 विकेट का पतन, दूसरा विकेट, दूसरा बल्लेबाज बैक टू दी पेवेलियन। मैदान के भीतर अनिल दाखिल होते हुए। साधारण शुरुआत बात की जाए, हनुमंत ने रोका है। पहले चौबे के बाद जो कमबैक किया है, 2 विकेट हासिल की है। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन बनाने की कोशिश हो रही है, तो उसी के तौर पर अनिल को भेजा है 2 डाउन के रूप में। कदमों का इस्तेमाल, गैप में धकेलना चाहते थे गेंद। फील्डर जब तक गेंद के पीछे आते, झपटते, वापस करते,
तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन बने, 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन। आखिरी गेंद का खेल शेष है इस ओवर का। पहला ओवर अनिवार्य पावर प्ले का ओवर। उस बार फॉलो किया बल्लेबाज को और कवर की दिशा में खेलना चाहते थे। पॉइंट के फील्डर जब तक आते झपटते वापस करते तब तक सिंगल बना। सिंगल के साथ ओवर की समाप्ति, रन संख्या रुकी हुई 2 विकेट के नुकसान पर 9 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। गेंदबाजी के मोर्चे पर बदलाव, गेंदबाजी में परिवर्तन। निजी कोटे का पहला टीम की तरफ से दूसरा ओवर लेके मनोज जो कि तैयार होते हुए, फील्डिंग सजाते हुए। पावर प्ले का ओवर खत्म होने के बाद बिखरा हुआ ये फील्डिंग का रूप। फुल टॉस, और इस रूल का फायदा उठाना चाहते थे लेकिन मिलेंगे मात्र 2 रन। और नो बॉल के लिए चैलेंज किया है बल्लेबाजों ने। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी फ्री हिट के साथ। इट्स अ नो बॉल। और ये गेंद पैरों के ऊपर, ये शायद अलग सोच होनी चाहिए थी। बार बार वो ऑब्स्टिक के बाहर सफल होना, एक ही दिशा में शॉट का ऐलान करना, वो प्रयास करना, ये बात गेंदबाज समझ चुका। आपको कुछ अलग करना पड़ेगा अगर रन बनाने हैं तो। एक ही शॉट से रन नहीं बनेंगे, ये करना था आपको। लेकिन इस बार फुल टॉस गेंद, सिंगल मिलेगा। सिंगल के साथ रन संख्या 13 रन स्कोर कार्ड के ऊपर 13। रन स्कोर कार्ड के ऊपर और स्ट्राइक रोटेट होता हुआ सलील स्ट्राइक एंड के ऊपर। पेरनेम तालुके में एक सभी का चहेता खिलाड़ी है जिसकी बल्लेबाजी देखने में बहुत मजा आता है। लेकिन वो बल्लेबाजी आज शिवोलीम के इस सभी दर्शकों को दिखाने का वक्त आ चुका है और ये टीम की जरूरत भी है। ओ, गेंद बल्ले के ऊपर सही तरीके से आई नहीं। बिंदी गेंद की समाप्ति। मनोज वहां पे पहले ही भाप लिया था शायद सफल होने वाले बल्लेबाज को किस तरह से रोकना है, मनोज जानते हैं। सलील को रोका इस गेंद के ऊपर, बड़े शॉट से दूर रखा है। इस बार शॉट कड़क भी है और दूर भी है। स्क्वायर लेग के ऊपर से गेंद चली गई, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से निकली, गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, बूम।
बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ सलील के बल्ले से। ओहो, ये मुन्ना राजा वाली बल्लेबाजी और एक गेंद आड़े बल्ले के साथ गेंद को उड़ाया सीमा रेखा पार और एक बार जेबी के सिक्सर। बैक टू बैक दो बड़े प्रहार। इस बार बल्लेबाज गेंदबाजों को सोचने के लिए, गेंदबाज को सोचने के लिए मजबूर किया है, टीम मीटिंग करने के लिए मजबूर किया है। और अब साइड बदल के अच्छी गेंद, इस बार सिंगल जरूर मिलेगा। कमबैक करने वाली वो गेंद थी, विकेट टू विकेट गेंदबाजी करने की कोशिश हो रही थी। इस बार लेग वाइज का इशारा बनता हुआ सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, रन संख्या आगे बढ़ती हुई 25 रन, ऑफ कीजिएगा 26 रन, 26 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीशन। After completion of second over. स्वैग के साथ किया है स्वागत। ये दूर भी है, कड़क भी है, सलील के बल्ले से निकला हुआ और एक लंबा छक्का, इस बार लॉन्ग लेग रीजन में हवाई फायर। मुन्ना की राजा वाली बल्लेबाजी। फुल टॉस गेंद, इस बार स्वीप करना चाहते थे लेकिन बल्ले का किनारा भी नहीं लगा। इशारा बना है लेग बाइज का। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 33 रन, 33। तन्मय जो कि गेंदबाजी के मोर्चे पर फील्डिंग सजाते हुए, लेफ्ट हैंडर अनिल के लिए, और अब अनिल को काम करना पड़ेगा, साथ निभाना पड़ेगा मुन्ना का। बैकअप ध्यान डालने की कोशिश, ये फुल टॉस बना के उड़ाया गेंद को दो फील्डर के बीच में से, एक तरफ शाहरुख, दूसरी तरफ सलमान, बीच में से निकली है कटरीना। अंपायर ने इशारा भी किया है, जेबी के चौका, 4 रन। हेलो हेलो, अड़ेबल्ले के साथ इस बार मिड विकेट की दिशा में गेंद को ट्रैवल किया, सिंगल जरूर मिलेगा। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 38 रन, 38। 5 ओवर का मुकाबला, 5 ओवर में लोअर फुल टॉस, स्क्वायर लेग के फील्डर तैनात है, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाजों के बीच में हिरनी की तरह दौड़ पड़े, चीते की चाल विकेटों के बीच में, काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट। इस बार फील्डरों को भी चुस्तीला रहना पड़ेगा, तन्मय को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, और गिरने के बाद भी वैसे के वैसे खड़े हुए। ओ, ये बेहतरीन गेंद, स्विंग एंड मिस, टिप्पा गिरने के बाद तो बाहर की तरफ रुक करती हुई गेंद, डॉट डिलीवरी बल्ले को हवा देती हुई निकली है, और स्कोर कार्ड रुका हुआ।
39 के ऊपर, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर की समाप्ति, अभी भी 2 ओवर का खेल शेष है और टाइमर चालू है। फील्डिंग करने वाली टीम याद रखो भाई, 16 मिनटों में आपको 4 ओवर खत्म करने हैं, वरना आपको एक खिलाड़ी आखिरी ओवर में 30 यार्ड दायरे के अंदर एक खिलाड़ी ज्यादा रखना पड़ेगा। आप 4 ही खिलाड़ी 30 यार्ड दायरे के बाहर रख सकते हो अगर लिमिट क्रॉस हुआ तो। ओ ये शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन नाराज होंगे जरूर, लेकिन ये धीमी गति की गेंद बल्ले के ऊपर ठीक तरह से आई नहीं, लेकिन सिंगल बना और सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, रन संख्या आगे बढ़ते हुए 40 रन स्कोर कार्ड के ऊपर, 40 ऑन द बोर्ड। पुनीत गेंदबाजी के मोर्चे पर, लंबे कद का ये खिलाड़ी। अनिल फंसा हुआ शॉट, लेकिन मिड विकेट की दिशा में फील्डर बहुत दूर है। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, फिर वो मुन्ना राजा स्ट्राइक गेंद के ऊपर। सलील ओ ये कुछ अलग करने की कोशिश थी, लेकिन हो कभी इधर कभी उधर, इस बार अनिल को लौटना पड़ेगा बैक टू दी पेवेलियन। इस बार मैदान के भीतर रुक करते हुए पीएसआई स्नेहल मलिक। इन्फॉर्म खिलाड़ी इस बार नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। ओहो सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाओ। सलील के बल्ले से वो ताकत भी दिखाई दी और नजाकत भी। जो दर्शक दूर से आए हैं उनका पैसा वसूल करके ही जाएंगे मुन्ना राजा, लेकिन वो बल्लेबाज गेंदबाजी के मोर्चे पर पुनीत कमबैक करने की कोशिश जरूर करेंगे। ओ इस बार ऑफ स्टिक के बाहर वाली ये गेंद कवर की दिशा में उड़ाना चाहते थे जरूर, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ। ओहो इस बार बल्ले का किनारा, गेंद बल्ले की चुम्मा चाटी, रंगे हाथ पकड़ा विकेट कीपर ने और जाना पड़ेगा वापस सलील को पेवेलियन की ओर, बैक टू द पेवेलियन। चलो 4 ओवर की समाप्ति और अब आपको एक खिलाड़ी कम रखने की अनुमति है, तो 4 खिलाड़ी ही आपको 30 यार्ड दायरे के बाहर रख सकते हो। सोलह मिनटों में वो 4 ओवर पहले ही कहा गया था, और जो आने वाले समय में मुकाबले है वो टीम अगर उपस्थित है तो ये बात जरूर ध्यान रखिएगा, ध्यान में रखिएगा।
डॉट बॉल। ओ ये फंसा हुआ शॉट और गलती गलती गलती, नामुन्नाना, ऐसी गलती दोबारा ना करना। गेंदबाजी के मोर्चे पर अनिकेत, स्ट्राइक एंड के ऊपर रजत। फोर्टी एट, इस बार फंसा हुआ शॉट। और एक बल्लेबाज को लौटना पड़ेगा, रजत को। नए बल्लेबाज मैदान के भीतर, गौरेश। गौरेश मणिक जो कि दाखिल होते हुए, और अब शायद तो वक्त आ चुका है, आखिरी 4 गेंदें बची है, कम से कम 3 गेंदें स्नेहल को मिल जाए। छोटू के नाम से चित परिचित ये खिलाड़ी। बल्ले का किनारा, और मौका बना था वहां पे, लेकिन सिंगल मिलेगा आपको। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, रन संख्या पहुंचे 49 रनों के ऊपर, 49 ऑन द बोर्ड। कौन मारेगा बाजी? इस बार और एक शॉट फंसा हुआ, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती नहीं, गलती की गुंजाइश नहीं, और एक विकेट का पतन। बैक टू द पेविलियन। इस बार डॉट गेंद, सफल हुए थे, उसको फॉलो किया, टिप्पा गिरने के बाद उछाल लेती हुई गेंद निकली विकेट कीपर की दस्तानों में। जो शुरुआत हुई थी उसको अंजाम नहीं दे पाए, सही अंजाम नहीं दे पाए एचवाइस फोरिस हसापुर की टीम। ओवर, और स्कोर कार्ड रुका हुआ 49। जीत के लिए 50 रनों की जरूरत, 49 ऑन द बोर्ड, 50 रन टू विन।
धन्यवाद सिद्धू परब. मैदानाच्या दिशेने आपण वळूया. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावफलकावर तब्बल 7 विकेटच्या मोबदल्यात बनवल्यात 49 धावा. 6 विकेटच्या मोबदल्यात 49 धावा बनवल्यात आणि आता मात्र 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक षटकात 10 धावांची धावगती राखत 50 धावांचा पाठलाग करावा लागेल. जय महाकाल चोडण संघाला विनंती आहे, आपण डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. तिन्हीचे ओपनिंग पेअर मैदानात आहे. अनुप स्ट्राइकला लेफ्ट हँडेड फलंदाज. अमित दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राइकला. पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवर स्नेहल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय 50 धावांचा बचाव करण्यासाठी. पहिला चेंडू पुलर लेनचा चेंडू, बॅटची आउटसाइड एज, चेंडूचा प्रवास घोषित एरियामध्ये निघालेली सिंगल आणि मैदानामध्ये 50 धावांना प्रत्युत्तर देताना या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत अनुप या सामन्यात आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन करतोय. अनुप आणि अमित ही जोडी आहे मैदानात जय महाकाल चोडण क्रिकेट संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने आसापूर वॉरियर्स संघ 50 धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय. या अगोदरच्या सामन्याचा विजेता JBK बांदेश्वर शिवोलीम आणि या सामन्यातील विजेता या दोन्ही संघांची हा सामना संपल्यानंतर लगेचच आजच्या रात्रीतील तिसरी लढत असेल. म्हणून JBK बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ आपले सगळे खेळाडू सज्ज ठेवा. ब्लॉक मध्ये चेंडू समोर स्नेहल, काय सुंदर चेंडू हातात, स्ट्राइकच्या दिशेने फेकी करण्यासाठी प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करण्यासाठी फसतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. आघाडीच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर बिना गड्याच्या मोबदल्यात 1 धाव असं धावफलकावर लेखाजोखा आपण पाहतोय. जय महाकाल चोडण क्रिकेट संघ. पुलर लेनचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेने, सीमारेषेचं उल्लंघन झालंय, चौकार निघालाय अमितच्या बॅट मधून आणि चौकारनिशी 5 धावांवर धावफलक. चौकारानिशी 5 धावांवर धावफलक. आघाडीच्या पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि बिनबाद 5 असा धावफलक. गोलंदाज स्नेहल आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर अमित आहे स्ट्राइकला. मिड ऑन या ठिकाणी एक हाती झेलसाठी प्रयत्न. डीप वरनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय आणि या चेंडूवर मिळाली सिंगल. सिंगलनिशी परावर्तित झालेला धावफलक. आता मात्र 6 धावांवर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक, ज्या षटकात 2 सीमारक्षक हे आपल्याला बंधनकारक आहेत. एक सीमारक्षक समोर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि दुसरा मिड विकेटला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न. मैदानात क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा हारागिरी झाली आहे. झेल सुटला जातोय आणि चेंडू निघालाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी.
फुल टॉस चेंडूवर चौकार, चौकारानिशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय 10 धावांवर आणि पहिल्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी. अनूपच्या बॅट मधनं एक चौकार, दुसऱ्या बाजूने अमित एक चौकार टोलावतो. अकुटापचा चेंडू ऑन साइडला मिडॉनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अतिशय वेगवान फेकी आणि पंचांकडे अपील ताडून धरली जात आहे धावबादसाठी आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय पाठवलाय. बघूया तिसऱ्या पंचांकडनं काय असेल निर्णय. नॉट आउटचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं आणि या चेंडूवर मिळाली आता मात्र सिंगल धाव आणि सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय तब्बल 11 धावांवर. मैदानात पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद 11 धावांवर धावफलक. गोलंदाजीमध्ये बदल. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर गौरेश मलिक दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय. प्रजय येतो स्क्रीनवर आणि आता मात्र झेलाद रूपांतर. विकेटचा पतंग अमित अनूपची खेळी मैदानात संपुष्टात येत आहे. पहिला आदरा बसलाय जय महाकाल चोडन क्रिकेट संघाला अनूप याच्या रूपात. नवीन खेळाडू मैदानात आलाय वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत. अनिकेत स्ट्राईकच्या दिशेने सज्ज असेल. एका विकेटचा पतंग धावफलकावर झाल्यात 11 धावा. मैदानात दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर गोलंदाजीत गौरेशने प्राप्त केलेली सफलता आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिला. पहिला ब्रेक थ्रू. फुलर लेनचा चेंडू भिरकावून दिलाय. एक सुंदर फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू आउट ऑफ द पार्क निघालाय. सीमारेषा पार. JBK षटकार. आतापर्यंतचा गोलंदाजी तर निश्चितच आपण जर कच्चे दुवे हेरले तर एका मागोमाग 3 मोठे फटके आणि धीरज 3ही मोठे फटके जे फुलटॉस चेंडूवर आपण बघितले. फुलटॉस चेंडूवर पहिल्या षटकात 2 चौकार आणि आताच्या षटकात फुलटॉस चेंडूवर निघालेला हा षटकार आपण बघितला. घड्याळाची टिकटिक सुरू आहे. ती कोणासाठी थांबणार नाहीये आणि आजपर्यंत थांबलेली देखील नाहीये. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने गगनचुंबी प्रहार केलाय मैदानात. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. षटकारासाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि धावफलक आता मात्र परावर्तित 23 धावांवर. आत्ताच उल्लेख केला होता की 3 मोठे फटके. 3ही मोठे फटके नेमक्या फुलटॉस चेंडूवर झालेत आणि पुन्हा एकदा या चेंडूवर देखील मोठा प्रहार आणि तो देखील फुलटॉस चेंडूवर. थोडीशी रणनीती चुकते गोलंदाजाकडनं. गोलंदाजी थोडीशी स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे. नियमबद्ध गोलंदाजी तो नियंत्रित मारा देखील गोलंदाजीमध्ये होणं गरजेचं आहे हसापूर क्रिकेटर्स संघासाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. यावेळी फटका फसलाय. शॉर्ट कव्हरचा फिल्डर आता मात्र झेल खाली आलाय.
झेलात रूपांतर. दुसरा विकेटचा पतंग आलेला 1 डाऊनचा बॅटर अनिकेत बॅक टू बॅक 2 षटकार टोलवून झेल बांधून मैदानाच्या बाहेर जातोय. दोन गडी बाद धावफलकावर धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. 50 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 23 धावांवर धावफलक. नवीन खेळाडू हनुमंत मैदानाच्या दिशेने. एका बाजूने सलामीवीर अमित एका चौकारानिशी खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने हनुमंत आता मात्र मैदानाच्या दिशेने स्ट्राईकला सज्ज झालाय. गौरेशचा गोलंदाजी 2 मोठे प्रहार आणि त्यानंतर 2 सफलता हे देखील त्याने प्राप्त केल्यात. यावेळी ऑफस्टिक वर वाईड लाईन वर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. विकेटच्या मागे स्वप्नील उर्फ बाबा मलिक आपण विकेट किपिंगच्या भूमिकेत पाहतोय आणि या चेंडूवर आता मात्र निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. यावेळी यष्टीजीत साठी प्रयत्न. पंचांकडे अपील ताणून धरली जाते. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात आघाडीच्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 50 धावांना प्रत्युत्तर देताना 2 विकेटच्या मोबदल्यात 23 धावांवर धावफलक आपण पाहतोय. यानंतर 3 षटक 18 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 18 चेंडू मध्ये 27 धावा हे विजयासाठी बनवायचे आहेत. प्रति षटकात 9 धावांची ती धावगती राखत धावांचा पाठलाग करणं हे यानंतर आपल्याला अनिवार्य आहे. गोलंदाजीमध्ये बदल. तिसऱ्या षटकासाठी अनिल आलाय गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी. ओव्हरपिच चेंडू फटका फसलाय. कव्हरचा फिल्डर डीप कव्हरचा फिल्डर चेंडूवर जातोय. दुसरा धावेचा प्रयत्न. संधी धावबादसाठी आणि यावेळी आलेल्या संधीचं सोनं केलंय मैदानात स्वप्नील मलिकने आणि फलंदाजाला धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर पाठवलाय. तिसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर 24 धावा. विशाल नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने. जय महाकाल चोडण क्रिकेट संघ आता मात्र थोडंसं अडचणीत सापडलाय. 17 चेंडू आणि यानंतर बनवायच्या 24 धावा विजयासाठी. ब्लॉक मध्ये चेंडू. विकेट किपर स्वप्नील मलिक चेंडूवर जाईल. शॉर्ट पॉइंटचा फील्ड चेंडूला परती करेल. लेग बाईटचा इशारा आणि या अतिरिक्त धावेनिशी धावफलकात झालेला बदल आणि अतिरिक्त धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक. 25 धावांवर आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावर. 50 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि मैदानात सुरू आहे तो तिसऱ्या षटकाचा खेळ. यावेळी अल्टी पल्टीसाठी प्रयत्न होतोय आणि चेंडू जातोय घोषित एरियात. 1 धाव तर जरूर मिळेल फलंदाजाच्या खात्यात आणि नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव त्याचबरोबर घोषित स्वरूपाची देखील 1 धाव. एकूणच मिळालेल्या 2 धावा आणि धावफलक आता मात्र 27 धावांवर. जेबीके बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ आपल्या सगळ्या खेळाडूंना सज्ज ठेवा आणि याच परिसरामध्ये थांबा कारण चालू सामन्यातील विनर संघ जो असेल त्यांच्या सोबत आपला लगेचच सामना आहे. मैदानात फ्रीहिटची संधी. फ्रीहिटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा स्ट्राईकला विशाल सज्ज असेल. पुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका खेळला डीप मिड विकेटच्या दिशेने.
जोवर क्षेत्ररक्षक परती करेल गोलंदाजच्या दिशेने या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि धावफलक आता मात्र परावर्तित झालाय 28 धावांवर. अकुटापचा चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. ओ यावेळी सलील झेल खाली होता, झेल सुटला जातोय आणि मुन्नाकडनं अशा पद्धतीची चूक ही खूप कमी वेळा मैदानात बघायला मिळते. झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळाले मैदानात अमित या खेळाडूला आणि एका धावेनिशी पुन्हा एकदा परावर्तित झालेला धावफलक. यावेळी टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय आता मात्र 29 धावांवर. ओव्हरचा विचार करतो या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर 29 धावा. ओ यावेळी बहुधा बॅटची लेमन कट आणि विकेटचा झालाय पतंग. तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर सफलता प्राप्त झाली आहे. गडी बाद झालाय तो मैदानात चौथा आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांवर धावफलक. येणारी 2 षटक 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 12 चेंडू मध्ये आपल्याला विजयासाठी 21 धावा करायच्या आहेत. जय महाकाल चौडन क्रिकेट संघाला. घड्याळाची टिकटिक सुरू आहे. घड्याळाकडे लक्ष देणं आपल्याला बंधनकारक आहे कारण चौथं षटक हॅलो मैदानात 16 मिनिटांच्या अगोदर 4 षटक पूर्ण होणं गरजेचं आणि त्या वेळेकडे देखील पंचांची करडी नजर आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. गोलंदाजीत गोलंदाज चौथ्या षटकात गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बापू हॅलो बहुधा मैदानात बॅटची लेमन कट घेतली जाते. विकेटचा पतंग झाला मैदानात आणि तब्बल 5व्या विकेटचा पतंग धावफलकावर झाला. तर माफ करा यष्टीच्या रूपात मैदानामध्ये या ठिकाणी गडी गारद झालाय. विकेटच्या मागे कार्य केलंय स्वप्नील मळिकने आणि यष्टीच्या रूपात मैदानात बाहेर जावं लागले खेळाडूला. गडी बाद झाला तो तब्बल 5वा. पुनीत आणि स्वप्नील ही जोडी आहे मैदानात. पुनीतचा फटका फसलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. प्रजा येतो स्क्रीनवर आणि पुनीतच्या विकेटचा झालाय पतंग. धावफलकावर तब्बल 6 विकेटचा पतंग आणि स्थिरावलेला धावफलक आपण बघू शकतो. धावफलकावर 29 धावा. ओव्हरचा विचार करता 9 चेंडूंचा खेळ हा यानंतर बाकी उरलाय आणि करायचा 9 चेंडू मध्ये 21 धावा. प्रदीप नवीन खेळाडू मैदानात. प्रदीप स्ट्राईकच्या दिशेने सज्ज झालाय. 9 चेंडू आणि यानंतर विजयासाठी करायचे आहेत 21 धावा. जय महाकाल चौडन क्रिकेट संघ. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर गेलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. बापू गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकात आतापर्यंत कमाल धमाल गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी 4थ्या षटकात. ओ यावेळी सफल होऊन फटका खेळलाय लॉंग लेग क्षेत्रात. 2 फिल्डर चेंडू खाली आलेत. दोन्ही फिल्डर मध्ये कॉल थोडासा चुकला होता परंतु सरते शेवटी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडनं झेलात रूपांतर झालंय
आणि मैदानात जसा पत्त्यांचा बंगला कोसळला जातो तशा पद्धतीने विकेटची पडझड होताना आपण पाहतोय. जय महाकाल चोडण क्रिकेट संघ 7 गडी बाद आणि धावफलकावर 29 धावा. धीरज मैदानात हे षटक विकेट मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. या षटकात 3 विकेट नोंदवले जात आहेत आणि एकही धाव खर्च झालेली नाहीये या षटका दरम्यान बापूच्या गोलंदाजीत. साईश नवीन खेळाडू साईश आता मात्र स्ट्रायकरच्या दिशेने. अल्टीपल्टीचा सुंदर फटका. यावेळी चेंडू जातोय घोषित एरियामध्ये. मित्रांनो, कालच्या दिवसापासून वारंवार सूचना देतो आपल्याला की विकेटच्या मागे जो आडव्या लाईन मध्ये या ठिकाणी त्या लाईनवर सगळे जे बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे, कारण त्या ठिकाणी चेंडू लागला आणि मैदानात जर राहिला तर आपल्याला धावा धावून पूर्ण करायच्या आहेत आणि तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मैदानात समोर पंचांची देखील खेळाडू आपण बोलताना पाहतोय. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, आपल्या प्रेक्षक वर्गांना विनंती असेल. चला, आयोजन कमिटीला सूचना दिली की त्या जागी आपण बसलेला ते उठून बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. चला, जे जे प्रेक्षक वर्ग बसलेले आपल्याला पुन्हा एकदा सूचना देतोय JBK स्पोर्ट्स क्लबच्या आयोजन कमिटीकडून, जे जे आपल्याला बाउंड्री लाईनच्या अगदी डिक्लेरेशन एरियाचे दिशेने दिसत आहेत ते सगळे बाउंड्री लाईनच्या बाहेर चला, कारण कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर जर आपण बघितलात तर अगदी बसण्यासाठी एक छान सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि तरी देखील आपण त्या ठिकाणी थांबलात. शेवटच्या चेंडूवर मिळालेला चौकार आणि चौकारानिशी धावफलक पोहोचलाय तो तब्बल 33 धावांवर. शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी करायच्या 17 धावा. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. सागर गोलंदाजीमध्ये शेवटच्या षटकाची सुरुवात एक अवांतर धावेरीशी करतोय आणि धावफलक पुढे सरसावलाय. आता मात्र 34 धावांवर. शेवटचे 6 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे मैदानात. 2 बलाढ्य 2 दिग्गज संघ आमने सामने भिडलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने एक घणाघाती प्रहार केलाय मैदानात. षटकारासाठी फटका खेळलाय आणि 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 40 धावांवर आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू उरलेत बाकी आणि 5 चेंडू मध्ये येणार आपल्याला 10 धावा बनवायच्या आहेत. जय महाकाल चोडण क्रिकेट संघ. स्वप्नीलच्या बॅट मधनं टोललेला षटकार आणि आपल्या टीम साठी मैदानात कमबॅक करून दिला जातोय. सागरच्या गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर झालेला मोठा प्रहार आणि आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला ताणून मारलाय मिड विकेटला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 4 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 4 चेंडू मध्ये 4 धावा हे विजयाचं समीकरण आहे. सामन्यात कशा पद्धतीने गणित बदलू शकतं याचं उदाहरण मैदानात सिद्ध झालंय. ज्यावेळी गोलंदाजीने पहिला चेंडू अवांतर हाताळला होता थोडीशी बॉडी लँग्वेज ढिलाईलेली आहे मैदानात आपण बघितली. हॅलो. यावेळी पण हॅलो
यावेळी बहुधा मैदानात बॅटची लेमन कट घेतली जाते आणि विकेटचा पतंग. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न. 3 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या आहेत आणि धीरज प्रामुख्याने आपण धावफलकावर गडी बघितले तर 8 गडी बाद झालेत. चला JBK बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ आपला कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन थांबा. मनोज आलाय मैदानात. 8 गडी बाद आणि धावफलकावर 46 धावा. मैदानात आसापूर क्रिकेट संघाला सामन्यात बाजी मारायची असेल तर 2 विकेट प्राप्त करत या धावा वाचवायच्या आहेत, परंतु समोरनं 3 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या आहेत. मनोज आला मैदानात. यावेळी सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. रेफर केला जातो. तिसरा पंचांकडे मागणी घेतली जाते. बघूया काय असेल तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त